पाव बनवायचं म्हणजे थोडंसं किचकट काम वाटतं नाही का? पण आज आपण घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने पाव कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. अगदी बेकरीमध्ये जसे मिळतात ना तसेच हे मऊ लुसलुशीत स्पॉन्जी असे आपले हे पाव तयार होतात. आणि हे घरच्या घरी तयार केलेत यावर स्वतःचाच विश्वास बसत नाही. इतके छान मऊ लुसलुशीत हे पाव तयार करण्याची साधी सोपी अचूक पद्धत आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे मी एखाद्या छोट्याशा भांड्यामध्ये अर्धा कप इतकं कोमट पाणी घेतलेलं आहे. यामध्ये 2 चमचे इतकी साखर घालायची आणि साखर चांगली विरघळेपर्यंत यामध्ये आपल्याला ही अशी हलवून घ्यायची आहे. पाणी हलकसं कोमटच असायला हवं आणि मग त्यानंतर यामध्ये ऍक्टिव्ह ड्राय इस्ट असतं ना ते घालायचं आहे. ते सुद्धा 2 चमचे इतकं घालायचं आहे आणि हे थोडंसं हलवायचं आहे. पाणी मात्र कोमट असणं अत्यावश्यक आहे. फार गरम किंवा फार थंड पाणी वापरायचं नाही, तर कोमटच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. 10 मिनिटासाठी आपण इस्ट ऍक्टिव्ह होण्यासाठी बाजूला ठेवलेला आहे. तोवर इथे आपण पीठ घेऊयात. तर इथे मी 3 कप इतका मैदा घेतलेला आहे. हलक्या हाताने भरून घ्यायचा, फार घट्ट दाबून वगैरे मैदा भरून घ्यायचा नाही. यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि एकदा हे चांगलं मिसळून घेतलं. साधारण 10 मिनिटांमध्ये इस्ट चांगला ऍक्टिव्ह झालेला आहे बघा. अगदी हे फुललेलं आहे आणि असा हा फेसाळ भाग असा तयार झालेला आहे. याचाच अर्थ आपलं इस्ट व्यवस्थित ऍक्टिव्ह झालेलं आहे. पण जर हे असं झालं नसेल तर मग मात्र आपल्याला या इस्ट पासून पीठ मळायचं नाहीये, कारण जर इस्ट ऍक्टिव्ह झालं नसेल तर पाव व्यवस्थित होत नाहीत. आता आपल्याला पुन्हा हे सगळं इस्ट मिक्स केल्यानंतर 1 कप इतकं पाणी घ्यायचं. आपण 3 कप मैदा घेतला होता की नाही, त्याच्या निम्मे म्हणजे 1.5 कप इतकं आपल्याला पाणी लागणार आहे. तर अर्धा कप आपण इस्ट सोबत वापरलेला आहे आणि हे 1 कप आता मी इथे पूर्णतः वापरलेलं आहे. म्हणजे बरोबर 1.5 कप पाणी आपल्याला 3 कप मैद्यासाठी लागतं. आणि हे काहीसं असं चिकटसरच थोडंसं आपल्याला हे पीठ मळायचंय. अगदी घट्ट मळायचं नाही, नाहीतर ना पाव अगदी कडक होतात. बघा, असं चिपचिप हे मिश्रण असं तयार झालेलं आहे. हाताला सुद्धा बरंचसं मिश्रण लागलेलं आहे. पण आता काय करायचं, यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून इतकं तेल घालायचं किंवा मग तुम्ही अमूल बटर वापरलात ना तरीही चालेल. विकत आपण जे पाव आणतो की नाही, तर बेकरीमध्ये किती अस्वच्छता असते हे तुम्हाला तर सगळ्यांना माहीतच आहे. बरोबरीने तिथे ना डालडा किंवा पाम ऑइलचा सुद्धा वापर केला जातो. पण आपण जेव्हा घरी तयार करतो तेव्हा आपण शुद्ध, सात्विक, स्वच्छता सगळी हायजीन पाळूनच हे सगळं असं करत असतो. त्यामुळे घरी बनवलेले पाव कधीही उत्तम. आता हे आपल्याला चांगलं असं एक 5 ते 7 मिनिटं मळून घ्यायचे. स्ट्रेच करायचं, फोल्ड करायचं. हीच प्रोसिजर आपल्याला बघा एकदम असं पीठ आपलं स्मूथ होईपर्यंत करून घ्यायचं आहे. फक्त मी यासाठी 1.5 टेबलस्पून इतका बटर वापरलेला आहे. म्हणजे इतकं छान स्मूथ असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघा. हे आता आपल्याला असंच आहे ना, हे फुलून दुप्पट होतं, कारण आपण यामध्ये इस्ट घातलेलं आहे ना. त्यामुळे एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला हे आता असंच ठेवून द्यायचं आहे. यावर अगदी थोडंसं मी तेल घातलं आणि पुन्हा हे असं लावून घेतलं, म्हणजे वरची लेअर कोरडी होणार नाही. झाकण ठेवून तासभर तरी असंच बाजूला ठेवायचं. आता गरमी आहे, उष्णता आहे, त्यामुळे तासाभरामध्ये हे पीठ चांगलं फुलून दुप्पट झालेलं आहे. पण जर थंडी असेल, पावसाळा असेल तर मग मात्र फुलण्यासाठी थोडासा जास्तीचा वेळ लागतो. अगदी जाळीदार असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामधली ही हवा अशी पंच मारून काढून टाकायची आहे आणि हे सगळं पीठ आपल्याला एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा या अशा चॉपिंग पॅडवर घेतलं ना तरीही चालेल. अगदी पीठ हाताला खूप जास्त चिकटत असेल तर हाताला तेल लावून थोडंसं घ्यायचं, म्हणजे पीठ अजिबात चिकटत नाही. आता याचे आपण समान भाग तयार करणार आहोत. साधारण एका पावासाठी किती आपल्याला पीठ हवंय त्या अंदाजाने तुम्ही असे समान त्याचे गोळे तयार करून घेऊ शकता. आता बघा, या पद्धतीने मी जसं दाखवते ना तसं आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे. आपण पुरणपोळीसाठी कसा सगळ्या कडा एकत्रित आणतो आणि स्मूथ असा गोळा बनवतो, तसा आपल्याला याचा गोळा बनवायचा आहे. या पद्धतीने वरचा भाग अतिशय स्मूथ असायला हवं, म्हणजे ना पावाला आकार चांगला येतो. आता एखाद्या ट्रे मध्ये आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे ना पाव ट्रेच्या तळाशी चिकटणार नाही. याच पद्धतीने बघा, या पद्धतीने असं ना आपल्याला सगळ्या कडा एकत्रित आणायच्या आणि वरचा भाग चांगला असा स्मूथ करून घ्यायचा आहे आणि असा हा गोल गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे. वरचा लेअर स्मूथ असायला हवं, हे मात्र नक्की लक्षात ठेवा.
आणि याच पद्धतीने सगळे गोळे मी तयार करून घेतले आणि काही या छोट्याशा ट्रे मध्ये मी छोटे छोटे पाव सुद्धा असे तयार करणार आहे। आता हे आपण असंच थोडा वेळ झाकून बाजूला ठेवून देऊया। आता हे पाव जेवढे आहेत ना त्याच्या दुप्पट होतील, त्यामुळे आणखीन याला फुलण्यासाठी तासभर बाजूला ठेवायचं आहे। तासाभरानंतर बघा आणखीन हे चांगले असे दुप्पट तिप्पट फुललेले आहेत। आता यावर आपल्याला थोडंसं दूध लावून घ्यायचं आहे ब्रशने, म्हणजे ना पावाला रंग छान येतो आणि वरची लेअर अशी कोरडी किंवा कडक होत नाही। हे पाव बेक करण्यासाठी मी आगारो मार्बलचा 48 लिटरचा OTG वापरणार आहे। यामध्ये आपण रोस्टिंग, बेकिंग, ग्रिलिंग, टोस्टिंग सगळं काही करू शकतो। यामध्ये बेकिंग ट्रे आहे, ग्रिलिंग रॅक आहे, रोटेसरी हँडल आहे, त्याचबरोबर रोटेसरी रॉड सुद्धा आहे ज्याच्याने आपण कबाब वगैरे करू शकतो आणि ट्रे हँडल सुद्धा दिलेला आहे। आता आपण हे बटन ऑन करायचं, त्यानंतर ग्रिलिंगची प्रोसिजर स्टार्ट होते। बघा मस्त असं गोल गोल फिरत आहे आणि सगळ्या बाजूने एकसारखं आपलं हे पनीर टिक्का भाजणार आहे। पनीर टिक्का झाल्यानंतर हे जर साफ करायला सुद्धा ना अगदी सोयीचं आहे, कारण काहीही जर याच्यामध्ये पडलं असेल तरी आपण व्यवस्थित हे ओलसर सुती कापडाने पुसू शकतो आणि हे जे दोन रॅक असतात ना हे सुद्धा आपण स्वच्छ असे पाण्याने घासून पुसून सुद्धा घेऊ शकतो। आता आपण पाव बेक करण्यासाठी हा OTG सर्वप्रथम प्रीहीट करून घेणार आहोत। कन्व्हेन्शन मोड ऑन करायचा आहे, 180 डिग्री सेल्सिअस वर तापमान ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर टॉप आणि बॉटम दोन्ही हिटिंग रॉड आपण ऑन करून घेणार आहोत आणि बरोबर 10 मिनिटांसाठी ओव्हन आपल्याला सर्वप्रथम प्रीहीट करून घ्यायचं आहे। प्रीहीटेड ओव्हन मध्ये मगच आपल्याला हे पावाचे ट्रे ठेवून घ्यायचे आहेत। आता ओव्हन प्रीहीट झाला की मग यामध्ये हे दोन्ही पावाचे ट्रे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि बरोबर 180 डिग्री सेल्सिअस वर 25 ते 30 मिनिटं हे पाव आपल्याला बेक करायचे आहेत। तर मी आता 25 मिनिटाचा टायमर लावून घेतलेला आहे। टाइम आपलं संपल्यानंतर आपण होऊन लाईट बंद होते आणि एक बेल वाजते। आता हे आपल्याला लगेच ओपन करायचं आहे, कारण यामध्ये जर बराच वेळ आपले पाव राहिले तर आणखीन लालसर रंग येऊ शकतो किंवा ते कडक सुद्धा होऊ शकतात। बघा काय सुंदर रंग आलेला आहे आणि अवघ्या 25 मिनिटांमध्ये आपले हे पाव मस्त असे तयार झाले आहेत। पाव बाहेर काढल्यानंतर लगेचच गरम गरम असताना यावर तुम्ही तेल किंवा बटर जे काही आवडत असेल ते तुम्ही यावर लावून घेऊ शकता। हे असं वरच्या बाजूने बटर लावल्यामुळे मस्त अशी त्याला शाईन सुद्धा येते आणि पाव सुद्धा छान मऊ लुसलुशीत तयार होतात। आता यावर पुन्हा एखादं कापड आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे, म्हणजे वरचं आवरण कडक होत नाही आणि छान असे आपले पाव मऊ लुसलुशीत तयार होतात। कडाना या अशा थोड्याशा चिकटलेल्या असतात, त्या कडा आपल्याला हलक्याशा सोडवून घ्यायच्या आहेत। हा आगारोचा OTG 200 वॅटचा असल्यामुळे बघा एकसारख्या रंगावर छान असे आपले हे पाव बेक झालेले आहेत आणि बघा दोन्ही बाजूने रंग अगदी सुरेख आलेला आहे, मऊ लुसलुशीत, अगदी आपल्याला स्वतःला सुद्धा विश्वास बसत नाही इतके छान आपले मऊ लुसलुशीत घरच्या घरी पाव तयार झालेले आहेत। बेकरीतील पाव खाण्यापेक्षा घरच्या घरी हे कधीही हायजेनिक पाव हे आपल्याला उत्तमच आहेत। आता आपण हे जे दुसऱ्या ट्रे मधले आहेत ना ते सुद्धा पाव असे काढून घेणार आहोत। बघा अगदी इतके छान मस्त मऊ लुसलुशीत की जसे आपण मार्केटमधून किंवा बेकरीमधून आणतो ना तसेच आपले हे मऊ लुसलुशीत पाव बनवून तयार झालेले आहेत। बघा स्वतःचाच माझा विश्वास बसत नाहीये, इतके सुंदर हे पाव आपले जाळीदार बनवून तयार झालेले आहेत। तुम्हाला ही पद्धत थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने जर कधी पाव करून पाहिले तर मला कमेंट करून नक्की कळवा। पहिल्यांदाच जरी तुम्ही कधी हे पाव तयार केले ना तरी सुद्धा तुमचे पाव या प्रमाणात अगदी परफेक्ट तयार होतील याची मात्र 100% खात्री। असे हे हायजेनिक, अगदी ताजे ताजे आणि घरच्या साहित्यामध्ये तयार होणारे हे पाव जर तुम्हाला थोडे जरी आवडले असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही कधीही पाव करून पाहिले तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका। अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह। धन्यवाद।